स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला खरं तर लाडक्या बहिणींसंदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी असल्याचं आपण पाहतोय। 4 चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल आहे, त्रुटी किंवा चुका आहे, अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी आता केली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते। दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र लाभ मिळणार असं देखील कळतंय। तर अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आपण बघतोय। आणि लाडकींनो, जर तुमच्या नावात त्रुटी असेल तर तुम्ही खरं तर या योजनेचा लाभ पुढे घेऊ शकणार नाही असंच सध्या तरी दिसतंय। अंगणवाडी सेविका आता या सर्व त्रुटींसंदर्भात सर्व माहिती घेणार आहे, घरोघरी जाणार आहे आणि माहिती घेतली जाणार आहे। सर्वांच्या आशा खरं तर सर्वांच्या अपेक्षा खरं तर 2100 रुपयांकडे, मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। असं का? कारण नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी 60 सेकंदात। लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता वाढून 2100 करणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलं होतं। महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातल्या लाडकींना 2100 रुपयांचे वेध लागले। पहिल्याच अर्थसंकल्पात फडणवीस सरकार वाढीव हप्त्याची घोषणा करणार असल्याचं अनेक मंत्र्यांनीही बोलून दाखवलं। मात्र यासाठी लाडक्या बहिणींना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण या अर्थसंकल्पात 2100 रुपयांची तरतूद केली जाणार नसल्याचं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि आता आपण बघितलं, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता तर मिळणार नाहीये, मात्र घोषणा आता केली नव्हती, पुढे देऊ असं आश्वासन पुन्हा देण्यात आलेलं आहे। पुढची बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण दरवर्षी 15 एप्रिल पर्यंत आटोपणाऱ्या 1ली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा 25 एप्रिल पर्यंत लांबणार असल्याचं कळतंय। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार असंच दिसतंय। राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। तर परीक्षांचं नियोजन नेमकं कसं असेल बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। 1ली ते 9वीची परीक्षा एकाच वेळी होणार असल्याचं कळतंय। अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहे। 1 मे रोजी निकाल जाहीर होणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार असल्याचं देखील कळतंय। मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा विरोध आहे, पालक सुद्धा सध्या अस्वस्थ झाले असल्याचं दिसतंय, कारण यंदाच उन्हाळी सुट्टीचं जे काही वेळापत्रक असेल ते चांगलंच कोलमडणार आहे। यासोबतच सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपण पाहतोय। या सर्व घडामोडींचा वेध वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती या बैठकीला असेल। अधिवेशनातील रणनीती संदर्भात यामध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव काढलेला आहे, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र सुद्धा या संदर्भात लिहिलंय।
बीडच्या शिरूरमध्ये एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला। या व्यक्तीला पकडून त्याच्या तळपायावर बॅटने मारहाण करताय, तर दरम्यान मारहाण करणाऱ्यांवरती अद्याप कारवाई झाली नाहीये। मात्र एवढ्या अमानुषपणे मारहाण का केली आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, कारण आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीने जप्त केल्याय। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयामध्ये अर्ज देखील करण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली। अशोक कवडे कराडची केस लढत होते। सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते, मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं कळतंय। दिंडोरीमध्ये गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3 मुलांना सह आरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांनी आश्रय दिला असा तृप्ती देसाई यांचा आरोप आहे। वाल्मिक कराड नंतर आता सुदर्शन गुले आणि कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि दारू केसमध्ये असलेली 3 बँक खाती ही ताब्यात घेतलेली आहे। यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केसमधील तरुणानं थेट आत्महत्या केली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले। हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये शिंदे गटाने निषेध आंदोलन केलं। शिंदे गटाकडून वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदवण्यात आलाय। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या सर्व आंदोलकांनी दिलाय। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड हत्या प्रकरणातील धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने पुण्यात आक्रोश आंदोलन केलंय। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू करण्यात आलंय। आता आपने देखील मुंडेंविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयानं दिलासा दिला। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली। कोर्टाच्या निर्णयामुळे आमदारकीवरचं संकट टळलं। खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोर्टातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। विरोधक तुमच्या राजीनाम्यासाठी जोर धरून आहेत काय वाटतं निकालावर? मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याने कारण देत त्यांनी हे पद सोडलं। आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलंय। तर यावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल केलाय। ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी, हा सवाल रोहित पवार यांनी केलाय। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया। ठाणे जिल्ह्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात जास्त 39.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं, यंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारीच्या अखेरीस जाणवत आहे। पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हीट वेव्हमुळे डॉक्टरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका हा सल्ला दिलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय सध्या उन्हाचा कडाका हा तीव्र बसणार असल्याचंच दिसतंय। तर राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेले आहेत। विशेष म्हणजे अजून एप्रिल आणि मे महिना येणंही बाकी आहे। मार्च महिन्याला आता कुठे सुरुवात झाली आहे आणि असं असताना आता तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे। नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। शिवाय महाडमध्ये तापमान 41 अंशांच्याही पार गेलेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून शहर आणि तालुक्यामध्ये सकाळी थंड, दुपारी गरम अशीच स्थिती दिसते। राज्यात कुठे किती कसं तापमान आहे बघूया। महाडमध्ये 41, सोलापूरमध्ये 39, पुण्यात 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं सध्या बघायला मिळतंय।
सांगलीमध्ये 38, साताऱ्यामध्ये 37, कोल्हापूरमध्ये 36 इतकं तापमान आहे. मुंबईमध्ये 36, नवी मुंबईमध्ये 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद खरं तर झालेली आहे. नागपूरमध्ये 33 आणि नाशिकमध्ये 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याची माहिती. संभाजीनगरमध्ये 35 आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला मिळते. महाडमध्ये 41, सोलापुरात 39, पुण्यात मात्र 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्या तरी बघायला मिळते. मात्र केवळ मार्च महिना उजाडलेला आहे. तर आताशी केवळ मार्च महिना उजाडलेला आहे, त्यामध्ये तापमान 40शी पार करताना दिसतंय. त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि गरज असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडा. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसेल. राज्यात बॉम्बे नर्सिंग ऍक्टची लवकरच अंमलबजावणी होणार अशी माहिती आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात दरपत्रक लावणं बंधनकारक आहे. आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. पीएमपी कडून आता शनिवारी महिला दिनानिमित्त महिलांना मोफत बस प्रवास करता येणार आहे. या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 13 मार्गांवर मोफत सेवा दिली जाणार आहे. घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद असेल. घाटकोपर पूर्व या ठिकाणी MICL प्रोजेक्ट समोरील जलवाहिनीला अचानक मोठी गळती सुरू झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घाटकोपर पूर्वमधील पाणी पुरवठा बंद असेल. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करायचा, एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असायचा असं तपासात समोर आलं. गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत आहे. गाडेने त्याचा गणवेश परिधान करून छायाचित्र काढलंय, तर तोतया पोलीस बनून त्यांनी अनेकांना गंडा घातला असल्याचंही कळतंय. काँग्रेस खासदार राहुल गांधींना लखनौ कोर्टानं 200 रुपयांचा दंड ठोठावला. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल कोर्टानं कारवाई केली. 14 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. हजर न राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा कोर्टानं दिलाय. जालना या ठिकाणच्या भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये एका व्यक्तीला लोखंडी रॉडने चटके देण्यात आले. अमानुष मारहाण झाली आहे. लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जुन्या वादातून दोघांनी खरं तर हे भयंकर कृत्य केलंय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर दुसरा मात्र फरार असल्याचं कळतंय. आकाशात प्रचंड मोठा आवाज होऊन 3-4 दगड पडल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या मौजे खळवट गाव या ठिकाणी घडली. आकाशातून अचानक दगड कोसळल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान माहिती मिळताच तहसील प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी आणि पंचनामा केला. आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेण्यात आले. मुंबईमधल्या जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय. मुलगी एकटी असल्याचं पाहून नराधम तिला तिच्या घरी घेऊन गेलाय आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी 5 नराधमांना बेड्या ठोकल्या. दुसरीकडे अत्याचाराच्या घटनेनं आळंदी हादरलेली आहे. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या मुलावर शिक्षकानं अत्याचार केलाय. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतरही संस्था चालकानं हा प्रकार दडवून ठेवला. संस्थेतील शिक्षक आणि संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सायन दरम्यान प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीकडे पाहत एका विकृत तरुणानं अश्लील चाळे केले. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. आरोपीला अटक सुद्धा केलेली आहे. नांदेडच्या हिमायतनगरचे ग्रामदैवत असलेल्या देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेला आहे. विदर्भ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या श्री परमेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. महाशिवरात्रीपासून पुढील 15 दिवस ही यात्रा भरवली जाते. सोलापुरात शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झालाय. पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून चालत होते आणि ते बघण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.
वसईच्या तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला या ठिकाणी हरताळ फासण्यात आलंय. याशिवाय स्वच्छतागृहाची देखील साफसफाई नाही आहे, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय. अकोल्यातल्या म्हाळुंगी या ठिकाणी सोंगाळवाडी आणि अस्वलेवाडी या गावांना भूस्खलनाचा धोका आहे. प्रशासनानं अस्वलेवाडीतील 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. मात्र सोंगाळवाडीच्या कुटुंबांना कधी स्थलांतरित करणार असा प्रश्न सध्या ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्याच्या शेवाळवाडी आगाराची 6वी सदस्यांनी पाहणी केलेली आहे. सदर डेपोची पाहणी करताना भंगार गाड्या, नादुरुस्त वाहनं अस्ताव्यस्त पडलेली आढळली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वारगेट एसटी डेपोमध्ये गंभीर घटना घडली. मात्र अजूनही प्रशासनाला काही जाग आली नसल्याचंच आपल्याला बघायला मिळत आहे. लातूरमधल्या उदगीर गावात देऊळवाडी ते गुंडोपंत या ठिकाणी डांबरी रस्त्याचं काम सुरू आहे. पण या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. दुसरीकडे शिल्लक राहिलेली कामं कंत्राटदार घाईघाईमध्ये करताय असंच चित्र एकंदरीत बघायला मिळत आहे. मालेगाव या ठिकाणच्या मोहन चित्रपट गृहाजवळ भुयारी गटारीचं काम सुरू आहे आणि यावेळेस जेसीबी चालकाकडून मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं. नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप नागरिकांचा आहे. लवकरात लवकर नगरपालिकेने घाण उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुलुंड पूर्व रहिवासी भागात फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना त्रास होतोय. अशा दुकानांना रहिवासी भागात परवानगी देऊ नये ही मागणी नागरिकांनी केलेली आहे. कोल्हापुरात फराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचे लाखो लिटर पाणी दूषित झाले. त्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन सुद्धा देणार असल्याचं सांगितलंय. रत्नागिरीच्या वीर रेल्वे स्थानकावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना रस्त्यामध्येच ग्रीड आणि सिमेंट ठेवलेले आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी अडचणी येत आहे आणि याबाबत रेल्वे प्रशासनानं याची दखल घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी केलेली आहे. उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. वाघूर धरणामध्ये 2 वर्ष पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणात 87% पाणीसाठा उपलब्ध असल्याचं कळत आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे, तरीही पालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसते. पालिका प्रशासनाला फोन करूनही गळती थांबवण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. मुरबाड तालुक्यातील पेजवाडी फांगणे गावात जलजीवन मिशन येऊनही गाव तहानलेला दिसतोय आणि या गावाला 87 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतरही महिलांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचंच बघायला मिळतंय. ठेकेदार आणि सरपंच यांच्यामुळे ही योजना रखडली असं गावकऱ्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
यानंतर एक राजकीय बातमी. खरं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यावेळी राहुल गांधी धारावीला भेट देणार असल्याचं कळत आहे. धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत राहुल गांधी संवाद साधणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांचा मुंबईमध्ये मुक्काम आहे, त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसोबत ते चर्चा करणार अशी सुद्धा शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. पुढे आणखी एक मोठी बातमी आहे, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल. या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार असल्याचं सध्या तरी कळतंय. एकंदरीत या बैठकीमध्ये अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि आता पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पुण्यात नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रामध्ये 18,000 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेधही नोंदवला. कराड तालुक्यात एका ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमधून ट्रकचे टायर चोरणाऱ्या 3 युवकांना अटक झाली आहे. उमरज पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 2 तासात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलेले आहे. याशिवाय सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याचं देखील बघायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका घोळ नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. दिवसाआड वाळू उपसा सुरू असून पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतंय. पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसावर बंदी करत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांनीच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांना दमदाटी केली असल्याचं दिसतंय. मुळा नदी पात्रात अनधिकृत होर्डिंग उभारताना महापालिका आयुक्त आले तरी मी थांबत नसतो असं या गुंडांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळत आहे. कार्यकर्ते नेमके कुणाचे आणि त्यांचा माज पुणे पोलीस कधी उतरवतात हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे. डोंबिवलीमधल्या ठाकुर्ली मोठा गाव रेती बंदरावर तहसीलदारांनी कारवाई केली असल्याचं दिसतंय. रेती साठवणूक होणारे एकूण 8 कुंड्या नष्ट करण्यात आल्या. खाडी किनारी साठवण्यात येणाऱ्या रेतीसाठा जेसीबी मशीनच्या साहाय्यानं खडीपात्रामध्ये पुन्हा एकदा टाकण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहात डांबून ठेवण्यात आलं. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहातच ठेवलं. विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळालं. आणि आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मोठी बातमी आहे. तर या प्रकरणी सरकारकडून हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीमधील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरलंय. मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा सवाल हायकोर्टानं विचारलेला होता. या संदर्भात आपण जर बघितलं कोर्टाच्या आदेशाला थेट सरकारने आव्हान दिलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे अक्षय शिंदे कथित चकमक प्रकरणी ही मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागणार आहे. पुढे आणखी एक मोठी बातमी बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. मात्र विरोधकांचा फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय. शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवण्यासाठी इंडिया आघाडी आंदोलन करणार आहे. प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करा ही इंडिया आघाडीची मागणी आहे आणि त्यामुळेच खरं तर काळे झेंडे दाखवले जाणार होते. मात्र आता हा इंडिया आघाडीचा जो प्रयत्न होता तो फसला असल्याचं दिसतंय. इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून
त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा. कोरोडकरला कुठल्याही बस्तीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा, ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी त्यांनी केलं तर आम्हाला आनंद आहे, त्यांचा आम्ही स्वागत करू. तर प्रशांत कोरटकर याला लवकरात लवकर अटक करा असा यावेळेस इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे आंदोलन केलं जाणार होतं, त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जाणार होते, तो प्रयत्न मात्र फसलेला आहे. कारण इंडिया आघाडीच्या नेत्यांचीच यावेळेस पोलिसांनी धरपकड केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय.